हाय फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहे बेट द्वारकेला। सकाळी लवकर आल्यामुळे आम्ही आधी तिकीट काढले। आता तुम्ही विचाराल हे तिकीट कसले, तर आपल्याला बोटेने बेट द्वारकेला आतमध्ये जायचं आहे। येथे तिकीट चार्जेस आहे पर पर्सन 20 रुपये, येण्याचे आणि जाण्याचे 20 रुपये। प्रत्येकी तिकिटाचा खर्च आहे 40 रुपये। तुम्हाला येथे तिकीट भेटेल ते तिकीट घेऊन तुम्ही नावेपाशी जायचं आहे। आम्ही आलो होतो द्वारकेला। द्वारकाधीशचे दर्शन घेतल्यानंतर आम्हाला समजले की बेट द्वारका सुद्धा पाहण्यासारखी आहे। द्वारकेहून आम्हाला ट्रेन भेटली जी की ओखापर्यंत येते। ओख्यामधून तुम्हाला रिक्षाने येथे सोडले जाते। द्वारकेतून तुम्हाला सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान तुम्हाला अनेक ट्रेन आहेत ज्या की ओखाला नेऊन सोडतात। ओखावरून तुम्हाला रिक्षाने येथे यायचं आहे। येथून तुम्हाला 20 रुपयाचे तिकीट काढल्यानंतर बोटेने तुम्हाला बेट द्वारकेला सोडले जाते। दुसरं ऑप्शन तुम्हाला येथे येण्यासाठी लोकल बस आहेत। तुम्ही लोकल बसने डायरेक्ट इथे ओखाला येऊ शकता। आम्ही तिकीट दाखवून या बोटेमध्ये बसलो। बोटेमध्ये खूपच गर्दी असते। 250 ते 300 लोक या बोटीमध्ये बसवली जातात। लवकर आला तर तुम्हाला बसायला जागा भेटेल, नाहीतर उभा राहून प्रवास करावा लागेल। बोटमध्ये बसून आमचा प्रवास सुरू झाला। बोटीमध्ये तुम्हाला या प्रकारची पक्षी दिसतील। असे सेम पक्षी तुम्हाला सोमनाथला आल्यावरती संगमावर बघायला भेटतील। बोटीमधील या पक्ष्यांसोबतचा प्रवास खूपच छान होता। त्यांचा आवाज आणि दूरवर पसरलेल्या समुद्रामुळे प्रवासामध्ये अजूनच मजा येत होती। तुम्ही येताना या पक्ष्यांसाठी बिस्किटे किंवा शेव घेऊन येऊ शकता, किंवा तुम्हाला या बोटीमध्ये 10 रुपयाला बिस्किट दिले जाते। ते तुम्ही या पक्ष्यांना खाऊ घालून आपले भारी भारी असे फोटो काढू शकता। हातात बिस्किट ठेवल्यानंतर हे पक्षी हातामध्ये तुमचे बिस्किट खायला येतात आणि त्याचबरोबर फोटो सुद्धा खूप भारी येतो। द्वारकेपासून 34 किलोमीटर अंतरावर आहे। बोटेमध्ये किती गर्दी आहे हे तुम्ही बघू शकता। टोटल अर्धा तास लागतो तुम्हाला बेट द्वारकेला जायला या बोटेमधून। तर आपण आलो आहे आता बेट द्वारकेला। बोटीतून उतरल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन आहेत। एक तर आपण पायी जाऊ शकतो किंवा रिक्षा तुम्हाला 20-20 रुपयामध्ये द्वारकाधीश टेम्पलला सोडते। पण आम्ही तर ठरवलं चालत जायचं, कारण जाताना दूरवर पसरलेला समुद्र आणि बरंच काही पाहायला भेटतं तुम्हाला। बेट द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचा राजवाडा आहे। हा राजवाडा 2 मजली आहे। त्यांच्या दक्षिण बाजू सत्यभामा आणि जामवतीचे महाल आहे। उत्तरेस लक्ष्मीचा आणि राधेचा वाडा आहे। वाड्याची सजावट पाहून खूप छान वाटते। हा बेट द्वारकेवरील प्रसिद्ध भजीवाला आहे। येथे तुम्हाला बटाटा भजी आणि मिरची भजी 60 रुपयाला दिले जातात। बघा हे भजी, हे आम्हाला इथे भेटले आहे नाश्त्यासाठी। नाश्ता करून आम्ही प्रथम पाहिले द्वारकाधीश टेम्पल, ज्याचे की आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला येथे फोटो टाकले आहेत। तुम्ही बघू शकता आतून हा राजवाडा कसा दिसतो, म्हणजे मंदिर। आतून खूपच भारी असे मंदिर आहे। मंदिरामध्ये श्रीकृष्णांची मूळ मूर्ती आहे, जिची स्थापना माता रुक्मिणीद्वारे केली गेली आहे। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला शेअर ऑटो भेटतात। त्या शेअर ऑटोने आम्ही चाललो आहे मारुतीच्या मंदिराकडे। हनुमान आणि त्यांचा मुलगा यांचे एकत्र असलेले हे भारतातील एकमेव मंदिर आहे। आम्हाला तर रिक्षामध्ये पाठीमागे बसायला भेटलं होतं, त्यामुळे आम्ही रिक्षातूनच अख्खी बेट द्वारका बघितली। यामध्ये खूपच मज्जा येत होती। बेट द्वारकेमध्ये खूपच ऊन आहे आणि झाडी खूपच कमी प्रमाणात आहेत। बेट द्वारकेला येण्यापूर्वी थोडा नाश्ता करून या, किंवा तुमचे खाऊचे साबण थोडे सोबत ठेवा, कारण येथे नाश्त्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी हॉटेल खूप कमी आहेत। बेट द्वारके टेकडीवर हनुमान मंदिर आहे। याला हनुमान टेकडी सुद्धा म्हणतात। हनुमान आणि त्यांचे पुत्रांचे एकत्र असलेले हे मंदिर भारतातील एकमेव मंदिर आहे। हनुमानांच्या पुत्राच्या कथा रामायणामध्ये ऐकायला भेटतात। हनुमानांनी जेव्हा समुद्रामध्ये डुबकी मारली होती तेव्हा त्यांच्या घामाचा थेंब मगरीच्या तोंडात पडला आणि मकर ध्वजाचा जन्म झाला। हे मंदिर आतून खूपच भारी आहे। इथे असे वेगवेगळे हनुमानांचे फोटो, हनुमान चालीसा
वगैरे लिहिलेली बघायला भेटते. हनुमानांची त्यांच्या पुत्राशी म्हणजे मकरध्वजाशी जेव्हा पहिली भेट झाली ती इथे झाली होती. तुम्ही फोटोमध्ये हनुमानजी आणि त्यांच्या पुत्राची मूर्ती बघू शकता. तुम्ही कधी बेट द्वारकेला आलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या. तर आता आपण जाणार आहोत चौरासी धुना. द्वारकाधीशच्या मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरावर चौरस धुना प्राचीन धुना आहे. उदासीन पंथांच्या अनुयायांनी येथे 400 धुके स्थापन करून त्यामध्ये ध्यान आणि तपस्या केली होती. बेट द्वारकेमध्ये शंख तलाव आणि रणछोडजी मंदिर सुद्धा आहे. आता आपण जाणार आहोत द्वारकाधीश मंदिराच्या शेजारी असलेल्या सोने की द्वारका बेट द्वारकेला. हे एक म्युझियम असून याची डिटेल व्हिडिओ मी दुसऱ्या माझ्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेली आहे, ती बघा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.